श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद जो प्रणवदेव मिलिंद स्मरारे गजास जनक प्रसिद्ध चरणारविंदे नमो त्याचे स्कंद प्राणी सुत शौनकलिकां प्रति सांगत त्रिदायुगी अद्भुत कथा एक वर्तली दक्ष प्रजाप्रती पवित्र आरंभित झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्रवरकड निर्जीव बोलाविले. जो जगदात्मा सदस्य विजयासी मध्ये ते पद्मजर माधव आत्माय आणि वास्तवी तिच्याची सर्वदा शिवाय महिमा नेणे अद्भुत शिव दिवस निषि दक्ष निदिद नरमंडळ माळा अपवित्र बौद्ध गळगालित गायचा हा करी गज जन्म प्रावरण कंटाळे दुर्गंधीने मन भक्ष्य मागे नरक पाळ घेऊन वासन स्मशानी सर्वदम चिदा भस्मांगी चर्चले बेकार ठाई ठाई वेचले अभद्र तितके अंगी करले सर्वे पाळेभूतांचे अभद्र तितके अंगी करले यावे जसे कोण म्हणेल भलते म्हणतील भले जसे जे योग्य नाही बोलले ते दिले येणे सर्वस्व जसे देव म्हणेल कोण क्रोध संतप्त अनुदिन तृतीने ते प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळीलं मस्तिके वाई सदा पाणी नाचत जाई सदा कीर्तने भक्त देखता नयने बेसे देऊन योगीचे दैत्यांचे देऊन यावर येण्याचे माझे दिले अपर्ण कळायचे लहान थोर भांड द्यायचे शिवनिदया कारण एकदा दक्ष कैलासा लागून शिव दिले नाही अपिथ्याने त्याने दुःख शोभला ऐसा दक्ष शिवासेने यज्ञ पूजे विभाग निधी पुरली आयुष्याची अवधी तरी हे दुर्गती उपजली. शिवभजन न करे जो न करे शिवभजन न करे जो पती त्यावरही विघ्ने पडले संकट याग जपत पदान व्यर्थ मनात नावडे दया जया जेने केनी दिला शिव दया परम निर्दय तो दुर्जन कळमळ म्हणजे तो चांडाळ त्याचा वेटाळण वामन असं दक्ष कन्या दक्षाने गायलाच वाटे पाय भवानी म्हणे याग पाठला पित्र सदनींनाच बोलावं नाही का अपर्ण म्हणे त्रिनेत्र मी जाईन पित्याच्या सत्रात त्यांनी सर्व कन्यावांच्या अक्तरा सन्मानीसे बोलाविल्या माझा विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृणाने प्रति देवा म्हणे विसुदर लोचन एक गौरी पद्मस्तात सहोदरी लावण्यमृत सरिती उदाहरण कदाही तेथे न जावे तव पिता निंद कुटिळ मम द्वेषित दुर्जन खळ तू जातांची तत्काळ अपमानिले शोभारणे ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वतन न पहावे कल्पांते असे त्र्यंबके बोलले अंबिका प्रीती तो नारद तिथे पातला म्हणे पितृसज्ञ जावे लगन पहावं काही मान मग मंदीवरील आवडवून दक्षिणे चालली सभे घेतले भूतगण मनवेगी पातले पितृसदन तव याग मंडप शोभायमान पुरुषित सुरवर भरला असे आपुले या पूजस्थानी देव बसली सन्माने एक सदाशिव वेगळा करुणे पूजले ऋषी सुरवर जैसा उड्डगणांत मिरवे अतृसते तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम अभक्त कोणती टाकी दाणे भवानीजवळ आली त्यावेळी कोणी सुरवर्ण आनंदले मग परी दक्षाचे डोळे भरले कन्येकडे दोन पाय नंदीवरुणी उतरवणी पद्या समीप आली भवानी दक्षमुख मरुडने घाली ग्रंथी भूमंडळा जगन्माता गुणज्ञानाने पायी पितृवदन म्हणे धुरे भरले लोचन पाही म्हणून माझकडे सकाळी भगिनी समान बोध दक्षाईने तेव्हा देतं जननीकडे वेले की तेही न पाहिती येते मनात दक्ष भावी तीच बोलवले कोण येथे कन्या आणि जामता माझ्या दृष्टीचं नावडते आरतीमाया प्राण रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामीने तिचा अपमान देखुनी पाहिले सकाळ सुरवर म्हणती दक्ष बोलेला यथार्थ देवी ब्रह्मांड जाळले क्षणात आपण देखून मत येते क्रोध संतत झाली म्हणून प्रळय वेजी पृथ्वीवरी पडता तेसेच ओढाली कोंडांत गुरुमंडळ डळमळते ते होय गंपित भोगेंद्र वैकुंठ कैलास डळमळ ओमल भांडी माणक गाचली कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हा का देवनी शिवगण गेले शिवापासे धावून सांगितले सर्व वर्तमान जे झाले ते दक्ष गृही जे झाले दक्षगुरु एकतक शोभला उमाकांत जेवी महाकाळींचा कृतांत हाक देऊन अद्भुत जटा आपटी वेश तो अकस्मात वीरभद्र प्रकटला देते प्रलय रुद्र या वाटे शबराग्नी आणि द्वादश भास्कर एकत्र होणे प्रकटले वाटे त्यांचे तेजांत चंद्र सूर्य बुचकाळा देत आला आकाश असे सोडत त्यांनी सडावळे नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली दक्ष चतुर्दश लोके गाजली हा दक्षगृही बैला रक्तवर्षव वगैरे तसे अवचित विराडली क्षती दिवसा देवी बोबा त्या अक्षांगीच्या सर्व शक्ती निघून गेली तेव्हा इकडे वीरभद्रा शिवस्मरण करून निघाला क्रोधायमान 21 पद्मे दळ घेऊन बनववेगी धाविण्याला 60 कोटी गण घेऊन मागून धाविण्याला अपर्ण जीवन पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्ष आगी वारण चक्र असंभावे त्यावरही एकला लोटला कंठी की विंता सुदे घेतली धावा अपार हिम पाहुणी आला देवगुणी वीरभद्र पळू लागले देव समग्र अवधाने सांडून समत्वर मृत्यूची पळती तेथून आकांतला त्रे लोक परळे काळ्यांचा दाव पाव कदुम दुमिला ब्रह्मांड गोळ कक्षक्रादी देव कांपती एक मळमूत्र भय विसर्जते धोत्रे गळाली नेंती दीक्षिती कोकुट रूपे रोहिणीपती पळता झाला तेव्हा शिकी होऊन या शिकी पळता झाला एकाएकी यमा आपली रूप स्वरूप झाकी बकवेशी घेऊन या नृत्य पती होय का कशक होई रसनायका कपत होऊन या पळता झाले तेव्हा पळता झाला तिथं किर होऊन तरी पळता भय वाटे अंतर नाना पक्षी रूपे नव
जड करीने वगैरे ते पळाले मिथ्यावरी विजी पडत दक्षावरी ते अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पतल्यापाशी षडभावती दीप्यमान असले तर कीटक धनुष्यबाण आले डमरू शोभामानास हा आयुध प्रकटला पुषाचे पाडले त्यानंतर भगदेवाचे नेत्र फोडत खंड मिशव पडित ऋत्विजांच्या देव चिरणी धरुणी आपटेले व त्यांचे हस्तपाद मोडले किती एकांचे प्राणी गेले वीरभद्र देखता माहुता पातला शंकर त्याने दक्ष प्रदाना मारली सत्वर कुंड वेदिका मंडप समग्र बिंदूने जाळले देखून या वीरपक्ष विविध झाला दक्ष पद्मज आणि सहस्राक्ष पुरुष तिथून पळाले वीरभदेवाने मूर्खा दक्षत्व दिले किंवा केसे विरूपाक्षत्व लावे नाथा शिक्षक विषय पाहे पाम विद्युत प्राय तीव्र महावीर महावीरांचे तिथे झाला दक्षाचे शिरप्रळे थोरते दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्र पायांतळे घातले मग उमाधोपाशी ती वेळी देव पातली चौकडे सकळ सुरांसहित कमळासन करीत अमावल्लभाची स्तवन म्हणे वर्षभध्वज कृपा करून दक्ष लागी उठे संतोषाने करपाळ करू म्हणे मन लावून येते त्याच्या शिरभर त्यांनी वीरभद्र पायांतळे रगडले म्हणे शिवदेशाची दुराचार त्यांचा करण्याचा सहारा जो न शिवनाम न घे पवित्र त्याचे जीवाचे दिन त्याचे जो न करी शिवार्चन त्याचे ते छेदिन कर चरण जो न पाय शिव ध्यान त्याचे नयन फोडीन विन विष्णू थोर शिवलान हर विशेष विष्णू साना ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारण त्याऐसे शिवरता नेदी मी दक्ष शिर काय करी दिला विधी हर मग मेष शिर सत्वर दक्ष लागे लाविले सजीव करुणे दक्ष तीर्थांना गेले दश वर्ष निरपेक्ष सेवित वन उपवन महास्मशानाचे आनंदवन तेथे शंकर राहिले म्हणे मग सहस्र वर्ष संपूर्ण शिव तप करी देते पुढे हिमाचळचे उदरे उतरले त्रिपुर सुंदर शिव नित्य करे हिमाचळ जग निहमनागाची श्री महिनगतीचं पत्र झालं महिनक पर्वत देखम दुरावृती कन्या जगदंबिका तरटी ब्रह्मांड मंडपा माझ्यासाठी जिची प्रतिमा नाही दुसरे कमल जन्म निरुत्रारी त्यांचे दुजी गर्भने तिचे स्वरूप पहावे तिचे स्वरूप मिळवणे जिचे रूप स्वरूप प्रणवरणावयम सहस्रवदना शक्ती नव्हे मृगंभीन कल्हार कंचन कोर पांडिने करावे नेत्रा मुरुण अष्टनायकांची सुंदर पूर्ण चरण गोष्टीने तुळे निजा अकारण क्षेत्र अकारण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लजित होय द्विजराज कंठीरव देखोनी जीवा माझा मुखनदायी मनुष्यम परमसुकुमार घनश्याम वर्णी उदली यंत्रणीळ गाळवणी दंत तेज झळके कधी मेदिनी पाषाण महामनी होती आधी माया प्रणवरूपिणी तेही झाली निमन ग्रंथीने अनंत शक्तींची स्वामीने विविध पुराणे वंदेजे कोट्याने कोटे मेने केतने सांडणे करावी नखावरून अंगीचं सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाईन ब्रह्मादी देव मुळी होण्या गर्भी पळी बाळी त्यांनी बोलता प्रकाश पडे सदने निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता शेती वाटे राशी विकरती पतमुद्रा जिथे उमटती कमळे उगवती दिव्य देथे त्या सुवासासी वेदुनी वसंत भवंता गडवडा लोळता गवेले नकनकलता अद्भुत गैला सावन उतरले नंदेचे ते प्ररी येऊन हिमजळी तपकारी शिवदर्शन जडकरी हिमाचल इथं झाला घालणे लोटांगाने करी तेव्हा होत असताना यावरी पार्वती येऊन घरी पूजन शिवाजी साठी सहज लावण्य खाणी जमीन सवे सखियन जयशम पद्मिनी त्या सहित गजास जननी सेवा करी शिवाजी द्वारी स्वरूपिपुत्र रक्षण ध्यान सदा पंचोदन लाविले पंचोदय लोचन सहज सदा निमग्न स्वरूपी तारकासुराच्या पत्रात एक जण तेरा कक्ष विद्युन माली विकोमल लोचन ती घोर तप करुणा वरवन हर्षल सहस्र दळ कोमळने करुण तीव्र कपुजती प्रीती करुण सहस्रांत एकन्योने कमळ झाली एकदा तीही काढून नेत्र कमळ करिले झाले मागुदी इकडून आले मग स्वशरीर कमळे अर्पिली प्रसन्न होऊन त्रिनेत्र तिघेवर ठेवले तारकापत्र तिघांचे दिले अभिक्षितवर झाले आणि वर त्रिभुवनी तिघांचे चित्रमुख प्रसन्न होऊन मुत्रेपुरे उदितली अंतरिक्ष गमने दिव्य सहस्र वर्षांत पाहता शोधून निविशार्द एक होते इतक्यांत जो धनुर्धर मारी लक्ष साधून शरीर त्रिपुरांचे संहार तुमचा करून निर्धार यावर ते तिघांचे त्रिपुरण त्रासले बळी करून देव पळविले सत्सळी पडले बदरणे भाऊ पापे मग देव ऋषी सकाळ मिळून वैकुंठपती संते गेले शरणी रोड सर्वांचे घेऊन शिवपाशुपातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचोदन म्हणे मी जवळ प्रसन्न माग वरदन अपेक्षित म्हणते त्रिपुरे पडिले बहुत देव ऋषी जावी पदचित शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारण तेव्हा देव बोलते समस्त मम्मी सजवून देतो दिव्यरथ मग कुंभी स्तंदन होत चक्र निश्चित सुमित्र मंत्रगिरी यक्ष होतं संभ झाले जारी पुरुषार्थम गुरुजारी देव जारी वेद तुरग बळवंत मृत्यूवंत झाले सर्दी होते विधी सत्वर लाविले शास्त्रांचे वागद्वारे पूर्णारण्य तपराणे तटबंध साजिरे पुराणे खेळबम कनकाद्री धनुष दृढ सुथोर धनुर्जम होत भोगेंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर्तीचे नर्ती चढला हवामानात सरसादळी चाललेल्या रथम कोणाचे डोपळे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने मग संधीने एका चरणा ध्वजम नंदीवर ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारणे होतात युद्धांचे घनचक्र वीरभद्र संहारणे हजार परी अमृतकोंडे समग्र दैत्यकडे पाहिजे असते अमृत शंपित अमित सजीव होते सभेचे देते शिव घरोणे अद्भुत अमृतकोंडे बजवले होते लक्ष साधी मृडाने पती दिव्य सहस्र वर्षाचा झाली याच रीती
नलावी ते पाते कदापि अंगी लोटला घर्मपुरे ते हे वगैरे भीमेरातील गंगाधर नेत्र जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे झाले देते श्री देवरथ थोर तेने असरांचा जय परम म्हणे मग बोध रूपे श्रीधर देते श्रीयांत प्रवेशाला वेद बाह्य पवित्र प्रकट झाला चारवाकशस्त्र स्त्रियांचे पतिव्रत धर्म मोडून समग्र व्याध विचार कर्म करवले तेने देते सिक्का झाले कल्याण जो इकडे शिवे लक्ष साधून धनुष्यवारी निर्जला बाणपाश स्थापने उगवले सहस्र मारताना ते सहस्र चालेल प्रचंड किंवा भरला कालदंड सावर वायू ही ते प्रळय अग्नीची शिखा प्रबळ की गुरुतांताची जीवा ते जळके या का ते प्रळय मेघांतील मुख्य चपळाशी निवडले सप्त कोटी मंत्र त्याचे पायी कोटले त्या आजरांचे ठळे देवा देते भयभीत वृद्ध म्हणते कल्पंत काळ माजरम न्याससहित जपन मंत्र निव्यासरे सोडले सदवर नवा खंडप्रती आणि तडाडेले ते काळी सहस्र विचार कडकडते त्यांचे दावले वस्त्र शक्ती भय व्यापले सरितापती अंग टाकू पडते पाहते दिग्गज देवी माने पाळवे ते घरी कंत्री ससुरते एक मोर्चा येऊन पडते न उठते मागोत्यानं ते असराने लागत क्षण त्रिपुरारी चोळी जाळून त्यानंतर निद्रेचा अग्नांचाही झालं दया ते तिन्ही ग्रामसैनिक सहित त्रिपुरे भस्म झाली तेथं देवस्थे शिवस्तवना करता चरण धरते प्रेमी त्यावर एका त्रिपुर पित्यासारखा सुरतीने मग प्रलंब केला तर देव पळवले समग्र चंद्र सूर्य धरून नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरून नेते अपवित्र देवांगनादासी समग्र करुणा ठेवी स्वगृही ब्रह्मा विष्णू सचिवर करते एकांती विचार म्हणती शिव उमा करावे एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलवणी पंचशिरोज म्हणती जाऊन या सत्वर शिव पार्वती एक करे हिमाचळी तप करे विमुकेश मनवत तो भुलवी द्यास मग वरती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेश देव संधी वन समस्त शृंगारले देव शिवभवानी बेसतेचे प्रवेशला शब्द पक्षी करते बहु गजभजन विश्वध्यानी विक्षेपतम ते पाहून दक्षिण अंकाव्या नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊन मधुर पाठी उभी म्हणून मथाच्या शिवे उघडले नाही तो पुढे घेतले एक लांबीने घेतले म्हणे माझ्या बदबासी केले मग भल्लोचन उघडले नेला निघाला भरायला वैश्वानरम भस्म केला कुसुमेश्वर फाल्गुन पारुण साचार कामा जाळीला ते दिवशी शिवदूत भूतगण महाशब्द टहंक पदेवन स्मर गृह शब्द उच्चारणावर उपासित शिवाजी देवपासून फाल्गुन मासे दर्शन करून जो हे व्रतन पाळी पूर्ण होत असते जाणते हो सहा ऋण पंचशर विचार करून पंचोक्तर तत्काळ उठून करबर गेला सकाळला सध्या रती शोक करी होत मग समाधान निर्जरण मग म्हणे कृष्ण तारे तुझा गमतर रुक्मी अतरले कमलासने कन्यासी भोगित गंधर्व असं शापदितला होत ही सुद्धा दृष्टीने तत्पासून होईल कामात असो इकडे हेमनक कुमारी शिवप्राप्ती लागे तपकारी सप्तऋषी प्राप्ती कुमारी हिमनगाची पार्वती देतपकरी जे वणी जीव देते गेले बटोशी घेऊन गायनाच्या चंदे करून पुसे भवानी प्रतिदेव कासाय तपकरी येते मधुरी म्हणी जो कैलास नव्हता पती यदार्थ नजर तप त्यांची बोटू बोले ते अवसरी तो तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाकृती धरण अवले गजर्म प्रावरण शारदुल चर्मरण इसला सर्वभूषण वस्ते विलेश महास्मशान भूतगण समेत तव विष्णू विलासे सगुण त्यासी तू वरी एक वचन तुझ योग्य पंचोधन वर्ण सर्वदा एक शोभनी जगन्माता म्हणे शिवनिंदिका पार्थ वदन दागवी मागोता परम खळा दिवशी शिवनिंदक जो दुराचार त्याचा वेटाळा भावासाचार तुझं शिक्षण करून निर्धार विप्र म्हणून राहिले देखून दुर्गेचे निर्धार सर्व प्रकट करी गर्भगौर पार्वतीने करून जय कारण चरण दृढ धरेल शिव म्हणे ते समय प्रसन्न झालो माग लागला अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्मा अवश्य म्हणे त्रिपुरावर गेलास असे ते अवसरे पितृसज्ञ झडकारी गेली ते जगदंबा मग सप्तऋषी ते अवसरे मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठवले हिमालय ते आदरी बसले सोडसपचारी करून अनंत त्यांनी येऊन भवानी पाहिली अवलुकून म्हणे शिव आणि भवानी पर्ण जड निर्धारे मनमत संवत्सर चैत्रमासे लग्न नेवले शुद्ध अष्टमीचे निश्चय करून सप्तऋषीच्या स्थानाचे पावले होईल शिववर लग्न याचे तेच ब्रह्मादे सहस्र नयन जर का सुराचा तो प्राणी शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीचा पाठवणे तेवढे शिवे सर्व देवांचे बोलावेले घेऊन त्रिदेशांची पाळे वक्षासनाची पातला इंद्रिय सहित इंद्रियावर सावित्री सहित चतुर्भक्त अष्टांश सहस्रेश्वर शिष्य सहित निघाले सिद्धाचारण गुह्यक पितृगण मरुदगण शिवसौचक दशरुद्र यक्षनायक कुबेर अपुले आली वाहनी वैसन शौकपाळ निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायक आदी करून किन्नर गंधर्व सर्व एवं सर्व सहित शंकर शिमशाळीसे आला सत्वर नागेंद्र येऊन समोर पूजन सकळांचे दशसहस्र योजने मंडप उभविले ज्याचे देश सुवर्ण सदने दिव्य जानवशाशी विधली समजता शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होते विस्मृती एक म्हणते वृद्ध हा भवत पुराण पुरुष नदी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देव प्रतिष्ठित करून मूळ आला हिमाद्री अत्यंत अवघे संहिते कमलोद्भव स्वयं करीत नवनिधी अष्ट महासिद्धी राबत न्यून ते काही नसे काही ते देण्याचे काही असो नवरा मिरवता गेला आपल्या मंडपात नदुगर्भादी समास हिमाचल करत लग्नकटिका आले जवळ तेव्हा ते शृंगार सरोवर मराठी बाहेर आले हिमनक उभी केली पटाडे लग्नकटिका पाही दिनपती मंगलाष्टक म्हणे बृहस्पती ओम पुण्य निश्चित कमलासन म्हणत असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण भूमसे करते प्रदक्षिण ओवर देत इतके यज्ञिका झाले सर्वितपरी नवरी कोणी देखील नाही प्रदक्षिण करते समीपद नक्की देखील वेदने कामी व्यापेला सूर्यजामात पटपट वेरी साठी सहस्र व्याले केले त्याचे जन्मदिन क्षण लागतात नाही ते कोणी थोर मध्ये नंतर कोपरा आणि ब्रह्म
त्यांची बाजू सूर्याच्या दोन्ही टाकले देतो झाला एकाची आकार एक देवारी वैकुंठीचा सुकुमार समाधान करा परिचित त्रिमुख नाम रचतेपासून असं यथाविधी 16 दिवस संपूर्ण झाला सकल देवां गौरव केला वस्त्रालंकार सही पार्वती घेऊन कैलासे आला पाणी यावरी सूर्यदेव मिळवणे करते झाले विश्वनाथ सुखटले नंतर नवरणी मग मिंड चोपडते अनंग करुणी जीव गेला अंतकपुत्र तारकासुर तेने पळवले देव समग्र शिवाचे काय होईल कधी पुत्र देव समग्र चिंतिते 4 युगपर्यंत शिवमायकांत निर्मद परितेने घडविले म्हणणे विषय त्या करता तो तारकासुरे गेला आकांत स्वर्ग जाळले समस्त देव लेलना द्रोणी नेते दासी भू केल्या पै केल्या देव शिवाचे शरण जाते तेव्हा ते दोघे एकांती रमते देव ऋषी बाहेर देश प्रवेश कोरोना करवे मग अग्नी आता पाठविला तिथे वेश देणे धरणी तोंड तिने तरी शिवाच्या राहायला देव पाठवले मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत शिव परदेश आज्ञे माझी वीर धरुणी अद्भुत भिक्षा देते ते मग वीर धरून देते अग्नीचं देता अंबिका अननस संटलेस जेथे वीर जाणे ऋतिक उपजाला तोची परम चंचलन दर्वे कोण हाती तेजाळ असं कृष्णाने वीर तत्काळ प्रश्न केले ते काळी अग्नी झाला गरदर परम लज्जित हिंडी कांतार तो साही कृतिका परम सुंदर दृष्टीपणे देखील त्यांनी गंगेत स्नान करून तप बसल्या साही जणी तो अग्नीने वीर ते चक्षणे पोटात घातले साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आचर करते म्हणे मग लाजने गर्भवती अग्नी साही कृतिका पै गेल्या साहींचे रक्त एक झाल्याचे दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुख्य शोभले स्वदस्य सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृतकायोगी कुमार जन्मला महायोगी कुमार महानामस्मंगी उपासित शिवे निजपुत्र जाणवणी नेवणी लावेला अपरणस्थानी सप्तवर्ष मृडाने पालन करी त्याचे देवांचे सांगे विश्वनार शिवाचे झाला स्कंदपुत्र एकदा देव समग्र तर्कसुर वरीचा ते सेन जयाचे 72 अक्षोहिणी त्याचे नगर वडती सुद्धा पाणी प्रज्ञेसहित त्याच्या क्षणी तारकासुर बाहेर आला इंद्रिय सुम्य कर्तिकापासून जाऊन दिले संपूर्ण दिव्य रती वैसवन वीक्षक पुत्र तो इकडे तारकासुर सुद्धा पाणी शुद्ध करते झोट धरण देव त्रासले देत्याने आले पडून कुमारापुढे स्कंदापुढे करजोडून देव करते परस्त तरी रक्षित तारकासुरापासून शिवनंदन दोषलं देवांचे वृत्त जाणवणी सगळं कुमार धरले शिव रूप विशाळतो तारकासुर धावला प्रबळ शिवकुमार लक्षणे तेथीच कोटे सरोवर स्वामी पाठीस भारम तारकाचे अंगी बाळ फार शस्त्र गुंजराते तारकासुर अनिवार वर्ष सायकांच्या संभार स्वामींची पाठीचे लपती सत्वर जाऊन लक्ष्मी पाकशासन तारकी शक्ती दिली सोडून पैसे मागे टाकून बनव वेगळी चालली भयभीत चक्र होऊन जसे स्मरण करत करी सोडून हे इंदिरा मानसरंजन निवरी योग नेऊन शक्ती हे ब्रह्मानंद शोभापकार चक्रचालका मधुर मुरनरांतका निवरी प्रलय शक्ती हे वैकुंठी गुणी योग माय धरणी झाडी लवला आहे तिने ही शक्ती परतोनिया एकीकडे पाडली यावरी तारके बाणांचे भर स्वामीवर सोडल्या प्रमुख बसरून शौकमर गळती जाल नानाशस्त्र शक्ती नारक सोड अनवर गती काही गळी शास्त्र संख्येबद्दल कल्पांतर रुद्र समान भयानक आणि सारखे ब्रह्मशब्दातली प्रेरण तेही गैर तितके शस्त्र मात्र निर्माण तितके वीर प्रलय काळात विश्वानंदन गिरती क्षणांना लागतात मग निशस्त्र तारकासुरात संध्यावरणी उतरला स्वतः वार स्वधामेने सागरी काम याचे देवगुण शरण कृत सिंहा देवगुण खाली उतरणं मल्लयुद्ध सप्त दिवसपर्यंत युद्ध झाले अधिद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर गेला आपटून पायी धरुणी आवळलेल्या तारकासुर चक्रावर भोंडले मग धरणीवर आपटेला चूर्ण झाल्याचं मृत्यू हटवत निघून गेला प्राणात दुंबी वाजवी शशिरमन पुष्पी वर्षाची सूर्यगण कर जोडून स्तुती करते मरले जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्ष शिवकुमार मंग सेनापती समग्र इंद्रिय त्याचे दिले तारकासुराचे नगर इंद्रिय जुटले समग्र दिवे सोडविले सत्तर देव सर्व देव मुक्त झाले लागला जेव्हा त्यांचा गोष्ट कुमार घेतला गेला वाराणसी नमुने शिवमृडाने सुख पराजितले मग झाले मौजूबदाने सर्व तीर्थकर मग कपटे बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षटन भवानी म्हणत ब्रह्मचर्य गेले आजपर्यंत तरी आता षटनानाचं भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत तरी आता श्रीकरण यादार्थ घराश्रम करी षटन म्हणे विप्रतिशंग श्री कैसे असते मला देखील नाही निश्चित कैसे आकृती सांग मग अपर्णा म्हणे असं कुमार माझ्या सारख्या या सत्वरत्र एकदम हजे आले कुमार मग काय होतं बोलत तुझ्यासारख्या स्त्रिया जरी तुझ्या समान मजा निर्धारी तुझ्या वचनाचे मातुश्री गंधर पडून येते कैसे कुमार बोलून माझ्या गावपटांत जाई पडून मग ते जगन्माता आपण धरून जाय ते ना टोपे कुमार दक्षिणे आंबादुकी पडली धरण जे त्रिभुवन भूतीची राणी वेदे पुराणी वंदे जे अरे कुमारा दावी आला माझ्या स्थानाची कोणाची बाजूला षटनांना नाही बदल जाईल करे तू घे तुझे दूध लोळी म्हणून कुमार मी ते क्षण बोले तेव्हा शापमाने क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शन कोणी स्त्रिया येतील या त्या सप्तजन्म विधो होतील स्वामी दर्शन पुरुष होईल कार्तिक मासिक कृत्य योगी तो सप्तजन्मपर्यंत सौभाग्य होईल धनाटी वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शन लाभ समानाची स्वामी ऋषी विनित समस्त स्वभावाने तुझला तळमळीत भेटून येई त्वरित वाराणसीत जाऊन मग स्वामी आनंद वनात जाऊन आनंदी विलिप्स भवानी उभय त्यांचे समाधान करून मागुती गेला बरोबर
स्कंदपुराणे ही कथासूत शौनकादिकां प्रति सांगते एकदा वेगने समस्त क्षणमात्रे दहन होते. अपर्णारदब्ज मिलिंद श्रीधर ब्रह्मानंद पूर्णब्रह्म आनंदसिद्धम आनंदकंद जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद ब्रह्मधरखंड परिषद सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गुणम श्री साम्मा सदाशिवर पूर्णमस्तु शुभम भवतु. हर हर महादेव.